नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की मंत्रालयाच्या स्तरावरून राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांगांचं ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासंदर्भात निधी मंजुरीचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झालाय। शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न असतो की सर, आमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार। परंतु सर्वांनाही ठाऊक असेल किंवा माहीत नसेल तर ते व्यवस्थित ऐका की हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी त्या निधीला, त्या पैशांना वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये जावं लागतं। जे काही महाआयटीच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांची फाईल जनरेट केली जाते, ही फाईल आयुक्त कार्यालयाकडे येते आणि मग नंतर हे बिल तयार करून ट्रेझरीकडे ते ट्रान्सफर केलं जातं। तर अशा पद्धतीची सर्वात मोठी प्रोसेस असते। परंतु ही प्रोसेस सुरू होण्यासाठी महाआयटीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते। परंतु आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की महाडीबीटीचं किंवा महाआयटीच्या माध्यमातून डीबीटी पोर्टलचं इंटिग्रेशनचं काम सुरू असल्या कारणाने 4 तारखेला या संदर्भात जी काही रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफरची जी फाईल असते, म्हणजे दिव्यांगांची जी यादी असते, ही यादी जनरेट करावी लागते आणि त्यानुसार ते पैसे मंजूर करून डीबीटी पोर्टलकडे पुन्हा पाठवावे लागतात। या संदर्भात जी महाआयटीची भूमिका असते, त्या महाआयटीच्या भूमिकेसंदर्भात इंटिग्रेशनचं काम चालू असल्याने 4 तारखेपर्यंत सदर पोर्टल तांत्रिक कारणामुळे हे पूर्णपणे प्रोसेस पूर्ण करू शकत नाही, अशा पद्धतीची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मी दिली। तर आता ही स्टेप किंवा ही प्रोसेस कुठपर्यंत आले याविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे। एक लक्षात ठेवा, डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून किंवा महाआयटीच्या पोर्टलच्या माध्यमातून आज एक महत्त्वाची प्रोसेस होणार आहे, ती म्हणजे ह्या याद्या या ठिकाणी मंजूर करून आज किंवा उद्या ट्रेझरीकडून हे बिल पास केलं जाणार आहे, अशा पद्धतीची माहिती समोर येते। एक लक्षात ठेवा, कालची तारीख ही 4 तारीख होती, काल त्यांचं काम पूर्ण होणार होतं आणि आज मात्र या संदर्भात पहिलं जे काही प्रोसेस आहे किंवा पहिला टप्पा आहे, हा पहिला टप्पा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे, दिव्यांग बांधवांनी जास्त हतबल होण्याची गरज नाही आहे। लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। परंतु हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी प्रशासन लेवलला किंवा सरकार लेवलला किंवा तांत्रिक लेवलला खूप काही महत्त्वाच्या अडचणीसुद्धा असतात। तर आपण सुद्धा सरकारला किंवा प्रशासनाला किंवा जे काही तांत्रिक गोष्टी आहेत त्याला थोडंसं सहकार्याने सपोर्ट केलं पाहिजे, कारण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणं हे आपल्यासाठी जितकं महत्त्वाचं आहे, तितकं ते पैसे तुमच्या खात्यामध्ये वाटप करण्याची जबाबदारी सुद्धा मंत्रालयाची आणि संबंधित विभागाची आणि डीबीटी पोर्टलच्या महाआयटीची असते। त्यामुळे सर्वांना एकमेकांना सहकार्य करून आपल्याला हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे। त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। आज या दिव्यांग पेन्शन योजनेसंदर्भात पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये फाईल जनरेट होऊन त्याचं बिल हे ट्रेझरीकडे मान्यतेसाठी किंवा अप्रुव्हलसाठी जाणार आहे किंवा जाण्याची शक्यता आहे आणि मग नंतर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। तर ही महत्त्वाची माहिती आहे। ही महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही व्हिडिओ बनवली। महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रश्नच असतो की पैसे कधी येणार, त्याचं उत्तर देण्यासंदर्भात ही व्हिडिओ बनवलेली आहे। सर्वांना एकमेकांना सहकार्य करणं आपल्याला गरजेचं आहे, तरच हे पैसे आपल्या खात्यामध्ये वेळेत येतील। कारण मित्रांनो, शासन स्तरावरून मंत्रालय स्तरावरून विभागीय स्तरावरून प्रत्येक जणाचा एकमेकांना प्रेशर असतो आणि आपलाही प्रेशर प्रचंड असतो। या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन युद्ध पातळीवरती हे काम सुरू आहे। आपण सुद्धा सहकार्य करूया, लवकरच हे पैसे आपल्या खात्यामध्ये येतील। महत्त्वाची व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांना नक्की शेअर करा। धन्यवाद।